वाघिणींची संख्या वाढावी याकरता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे 8 वाघिणींची मागणी केली आहे। याबाबत प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। ताडोबा ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे अंतर जवळपास 1000 किलोमीटर असल्यामुळे 8 वाघिणींना हेलिकॉप्टरच्या मदतीने पाठवलं जाणार आहे। पहिले फेज मध्ये ऍक्च्युली आपलं नियोजन आहे दोन बागील पाठवण्याचे आणि त्याचे जे चिन्हित करण्याचे आणि ते म्हणजे कोणाला पाठवणं आता ते आपण चर्चा करून जे वरिष्ठ ऑफिस आहे आणि सह्याद्री टायगर रिझर्व आहे त्यांच्यासोबत फाईन करायची आहे। बस तरी सर अंदाजे आपल्याकडे जो कॉन्फ्लिक्ट एरिया जिथे वाघांची संख्या जास्ती आहे आणि मानव वन्यजीव संघर्ष होतो तो म्हणजे जास्तीत जास्त बफर आणि आपलं रेग्युलरचं जंगल, तर त्या भागातून काही वाघिणी नेण्याचा विचार सुरू आहे का? नाही, ऍक्च्युली यामध्ये आपण जे टायग्रेसेस आपण चिन्हित करणार आहे आणि त्यांच्या एसटीआरचे जे कोणता त्यामध्ये कारण की हे सगळे टायग्रेस तिथे जाणार आहे तर त्यांच्या हॅबिटेट आणि ते एन्व्हायरमेंट प्रमाणे कोणते बागीन त्यांच्यासाठी जास्त अनुकूल राहील त्या अनुसार आपण निर्णय घेणार आहे। एक चर्चा अशी सुरू आहे की हे जे अंतर आहे म्हणजे ताडोबा ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे जवळजवळ 1001 किलोमीटर आहे आणि त्यामुळे या टायग्रेसेसला कुठेतरी एअरलिफ्ट करून हेलिकॉप्टरने तिथे नेण्याचा एक सध्या विचार सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, यामध्ये आपण जे एअर लिफ्टिंग आहे ते पण एक पर्याय आहे आणि ते जे रोड ट्रान्सपोर्ट आहे ते पण पर्याय आहे। यापैकी म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचे काय आहे ते सह्याद्री टायगर रिझर्व आणि पीसीसी ऑफिस ते त्यांच्यासोबत आपण चर्चा करून घेणार ते पुढचे जे हे आहे ते फायनल करणार आहे। पनवेल महापालिकेने